पुढची बातमी याच प्रकरणासंदर्भातली। नाशिकमधील नामांकित आयटी कंपनीतील महिला कर्मचाऱ्यांचं लैंगिक शोषण प्रकरण या संदर्भात 6 आरोपींना थोड्याच वेळात कोर्टात हजर केलं जाणार आहे। आरोपींची पोलीस कोठडी आज संपतेय, त्यामुळे कोर्टात त्यांना हजर केलं जाईल। कंपनीतील महिला एचआर आणि ऑपरेशन मॅनेजर चेनानीला देखील आज कोर्टात हजर करण्याची शक्यता आहे। पोलिसांकडून आज पुन्हा आरोपींच्या पोलीस कोठडीची मागणी करण्याची शक्यता आहे। या संदर्भात अधिकची माहिती देतात आपले प्रतिनिधी अभिजित सोनावणे। अभिजित, आज 6 आरोपींना कोर्टात हजर केलं जाणार आहे। पोलीस कोठडीत वाढ होण्याची शक्यता आहे का? अगदी बरोबर आहे। 6 आरोपींना आज कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे। सोबतच ज्या कंपनीची जी ऑपरेशन मॅनेजर आणि एचआर आहे तिला देखील आज कोर्टामध्ये हजर केलं जाण्याची शक्यता आहे। एकूणच या सगळ्या प्रकरणामध्ये अनेक मोठे डॉक्टर एसआयटीच्या तपासामध्ये उघड झालेले होते आणि त्या अनुषंगाने एसआयटी कडून या सगळ्या प्रकरणाचा तपास केला जातोय आणि त्यासाठी पुन्हा एकदा या सगळ्या आरोपींची पोलीस कोठडी मागितली जाण्याची शक्यता आहे। कारण महिलांचं लैंगिक शोषण आणि धर्मांतरणाचा प्रयत्न यामागे कुठलं मोठं रॅकेट आहे का याचा तपास सध्या एसआयटीला करायचा आहे आणि त्या अनुषंगाने आता पुन्हा एकदा अभिजित, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। त्यामुळे आज कोर्टात सुनावणीत नेमकं काय घडतंय ते पाहणं महत्त्वाचं आहे।